नमस्कार. निद्रा योगाच्या आजच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम टू स्लीप योगा. वर्गाची सुरुवात आपण योगासन मंत्राने करूया. हात नमस्कार स्थितीमध्ये, डोळे मिटलेले, माझ्या मागे मंत्र म्हणायचा आहे किंवा ऐकायचा आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिः प्राञ्जलिरानतोऽस्मि. हळुवारपणे हात खाली घ्यायचे, गुडघ्यावर ठेवायचे, डोळे उघडायचे. आज आपण मुद्राभ्यास करणार आहोत. प्राणायामाच्या स्थितीमध्ये आपण बसलेलो आहोत. पाठीचा कणा ताठ, दोन्ही पाय गुडघ्यात वाकवलेले. सुखासन म्हणजे साधी मांडी. पद्मासन म्हणजे दोन्ही पावलं वर. सिद्धासन किंवा अर्धपद्मासन, यापैकी आपल्याला जे सोयीचं आसन असेल त्या आसनात आपण बसणार आहोत. डोळे आपण मिटू शकतो किंवा डोळे उघडे ठेवून आपण सूचनांकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे कृती करू शकतो. आजच्या वर्गामध्ये प्रामुख्याने आपण मुद्रा म्हणजे काय आणि त्या कशा करतात, त्याचबरोबर आपण काही मुद्रांचा अभ्यास समजून घेणार आहोत. आपला संपूर्ण योगाभ्यास हा निद्रा विकारांवर उपचार या दृष्टीने आपण आखलेला आहे. त्यामध्ये एका वर्गात आपण आसनांचा अभ्यास केला, एका वर्गात आपण प्राणायामाचा अभ्यास केला आणि आजच्या वर्गामध्ये आपण मुद्रांचा अभ्यास करणार आहोत. आपल्या सोयीनी, आपल्या सवडीनी आपण यापैकी कोणताही व्हिडिओ झोपण्यापूर्वी बघून त्यानुसार अभ्यास करू शकतो. आसन करताना आपलं पोट हे रिकामं असलं पाहिजे. प्राणायाम आणि मुद्रा करताना आपण रात्रीच्या भोजनानंतर देखील हा अभ्यास करू शकतो. मुद्रा, बंध आणि षटकर्म हे 3 प्रगत योगाभ्यास आहेत, ज्यांच्या प्रयोगाने अष्टांग योगातील प्रत्येक पायरी आपण अधिक सक्षमपणे करू शकतो. त्यातील मुद्रा हे निद्रा योगासाठी निवडलेलं आहे. मुद्रा म्हणजे जेस्चर किंवा एखादं हाताची किंवा शरीराच्या कुठल्याही भागाची विशिष्ट पद्धतीने केलेली स्थिती, त्याला मुद्रा असं म्हणतात. त्यातला मूळ शब्द आहे मुद. मुद म्हणजे आनंद होणे, आणि तो मुद्रा या शब्दामधनं व्यक्त होतो, की ज्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराला एका प्रकारचा सुखद असा अनुभव येतो. मुद्रा विविध प्रकारच्या आहेत. त्यामध्ये हाताने करण्याच्या हस्तमुद्रा आहेत, शरीराने करण्याच्या शारीर मुद्रा आहेत किंवा काया मुद्रा आहेत.
मनाच्या द्वारे करण्याच्या मनमुद्रा आहेत किंवा अधिक प्रगत मुद्रा आहेत, ज्या आपण विशिष्ट पंचेंद्रिय आणि त्यांच्या माध्यमातून करतो. निद्रा अभ्यासासाठी आपण केवळ हस्तमुद्रांचा अभ्यास करणार आहोत, ज्या हाताने आपल्याला करायच्या आहे. दीर्घ श्वसन चालू असताना आपल्याला मुद्रा अभ्यास करायचा आहे. बाकी अधिक माहिती मी आपण मुद्रेमध्ये बसल्यानंतर प्राणायाम करताना देईल. आपण मुद्रा अभ्यास सुरू करूया. डोळे मिटलेले, श्वसन दीर्घ करायचं आहे. जितक्या अंकात आपण श्वास आत घेऊ त्याच्या दुप्पट अंकात श्वास सोडायचा आहे. आता हाच प्राणायाम आपल्याला मुद्रा करून करायचा आहे. आपले हात गुडघ्यावर आहेत. आपल्या ही जी 5 बोटं आहेत प्रत्येक हाताची, या प्रत्येक बोटावर एक एक पंचमहाभूत आहे. अग्नी अंगठ्यावर, वायू पहिल्या बोटावर, आकाश मधल्या बोटावर, पृथ्वी पुढच्या बोटावर आणि जल अंगठ्यावर, अंगठ्यावर नाही करंगळीवर. अशा पद्धतीने ही पंचमहाभूत आपल्या 5 बोटावर आहेत. आणि या पंचमहाभूतांचं नियोजन, पंचमहाभूतांचं स्वाभाविकपणे त्याचं नियमन आपण मुद्रांच्या अभ्यासातून करतो. आधुनिक शास्त्रामध्ये आपण त्याची जोड आपल्या चेतासंस्थेशी लावू शकतो. आपली चेतासंस्था ही शांत करणे, नियमित करणे हे मुद्राभ्यासाने शक्य होतं. आणि चेतासंस्था जेवढी शांत होईल तेवढा आपल्याला चांगल्या पद्धतीची झोप येऊ शकते. पहिली मुद्रा आपण करणार आहोत ज्ञान मुद्रा. आपला अंगठा आणि पहिलं बोट हे एकमेकांशी जोडायचं आहे. बाकी 3 बोट सरळ आहेत आणि पंजा वरच्या दिशेने, आकाशाच्या दिशेने घेऊन आपल्याला गुडघ्यावर हात ठेवायचा आहे. ज्ञान मुद्रेमध्ये आपण प्राणायाम करणार आहोत. प्रामुख्याने दीर्घ श्वसन हा प्राणायामाचा प्रकार आपण मुद्रा अभ्यासात करणार आहोत. संपूर्ण लक्ष आपलं श्वास आणि प्रश्वास यांच्याकडे असेल. कोणत्याही मुद्रेचा अभ्यास हा आपण सलग 10 ते 15 मिनिटं केला तर त्यापासून आपल्याला अधिक चांगला फायदा होऊ शकतो. रात्री झोपताना आपण आपल्या आसनावर बसून देखील मुद्रा अभ्यास करू शकतो. ज्ञान मुद्रेनंतर आपण आपल्या शरीरात जे 5 प्राण आहेत त्यापैकी प्रत्येक प्राणाची मुद्रा करणार आहोत. प्राण मुद्रा. शेवटचे 2 बोट आणि अंगठा हा एकमेकांना स्पर्श करायचा आणि पहिली 2 बोट ही मोकळी सोडायची. प्राण मुद्रा. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आपल्या बोटाच्या अग्राशी जे पंचमहाभूत आहे त्याचं नियमन या मुद्रेतनं होतं आणि त्याचप्रमाणे आपली चेतासंस्था ही नियमित होण्यासाठी मदत होते. प्राण मुद्रेनंतर अपान मुद्रा. 2 मधल्या बोटांना आपण अंगठा टेकवायचा आहे. पहिलं आणि करंगळी आणि पहिलं बोट हे मोकळं सोडायचंय. त्यानंतर समान मुद्रा. हाची बोट ही एकमेकांशी त्याची अग्र जोडलेली असतील. समान मुद्रा.
कुठल्याही मुद्राभ्यासामध्ये प्रामुख्याने आपण या शरीरातली विचारांचा प्रवाह हा स्थिर करण्याचा प्रयत्न करतो, ज्या योगे आपला मेंदू हा शांत होत जातो आणि आपलं शरीर हे निद्रेसाठी तयार होतं. आत्ता सांगितलेल्या मुद्रांपैकी ज्ञानमुद्रा, प्राणमुद्रा, अपानमुद्रा, समानमुद्रा यापैकी कुठल्याही मुद्रेचा अभ्यास आपण झोपेपूर्वी करू शकतो. जवळपास 25 एक मुद्रांचा उल्लेख हा घेरंड संहितेमध्ये आहे. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण त्याबद्दल अधिक पाहूया. मुद्राभ्यास हा प्रगत अभ्यास आहे, त्यामुळे प्राथमिक आसन, प्राणायाम यांचा अभ्यास झाल्यानंतर आपण प्राणायामाला मुद्रेशी जोडू शकतो, ज्यामुळे प्राणायाम हा अधिक प्रभावी होऊ शकतो. संपूर्ण लक्ष आपलं दीर्घ श्वसनाकडे आणि एका ठराविक मुद्रेमध्ये आपण आपले हात ठेवायचे आहेत. शेवटची मुद्रा आता आपण बघितली की समान मुद्रा. त्या समान मुद्रेमध्ये आपला हात आपल्या गुडघ्यावर आहे आणि त्यातूनच आपण संपूर्ण प्राणायाम करत आहोत. जितकं आपलं मन शांत, जितका आपला मेंदू शांत, तितकं आपल्याला जागृत अवस्थेतून निद्रा अवस्थेमध्ये जाणं हे शक्य आहे. दिवसभरातील सर्व ताणतणाव, चिंता आपण मागे सोडायच्या आणि नवीन दिवसासाठी आपल्या शरीराला, मनाला ताजंतवानं करण्यासाठी चांगल्या निद्रेची जी आवश्यकता आहे, त्यासाठी आपण स्वतःला तयार करायचंय. मुद्राभ्यास त्यासाठी अत्यंत सहाय्यकारी होऊ शकतो, जो आपण निद्रा योगाच्या या वर्गामध्ये प्राथमिक माहिती करून घेतलेली आहे. आजच्या वर्गाची आपण सांगता करूया शांती मंत्राने. अंजली मुद्रेमध्ये यायचंय. आपण ज्याला नमस्कार म्हणतो, ही एक अंजली मुद्रा आहे. माझ्या मागे मंत्र म्हणायचा आहे किंवा ऐकायचा आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हळुवारपणे दोन्ही पंजे एकामेकांवर घासायचे. हात चेहऱ्यावर ठेवून पंजाचे हात थोडे उघडायचे. हरिओम तत्सत. आपल्याला चांगल्या निद्रेचा अनुभव मिळो अशी अपेक्षा व्यक्त करून आजचा वर्ग समाप्त करतो. धन्यवाद.